हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये 2 फेब्रुवारी 2019ची चालू घडामोडी आहे। तर या व्हिडिओच्या एंडला एक लिंक देणार आहे मित्रांनो। तर पोलीस भरती प्रक्रिया एक 4-5 दिवसात चालू होणारच आहे। म्हणजे जे रिक्त पदांची भरती आहे मित्रांनो, जवळपास 1850 जागा आहेत टोटल सगळे मिळून। तर आपण चालू घडामोडी बघूया। तर कोलंबिया गणराज्यामध्ये भारताचे राजदूत म्हणून संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके कोलंबिया गणराज्यामध्ये संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे राजदूत म्हणून। अंतरिम अर्थसंकल्प 2019 नुसार करमुक्त केल्या जाणाऱ्या उत्पन्नाची कमाल मर्यादा काय? तर 5 लाख आहे मित्रांनो। 2-3 दिवसाखालीच हे डिक्लेअर केलेले आहेत। 5 लाखापर्यंत कमाल मर्यादा, करमुक्त म्हणजे आपण टॅक्स म्हणू शकतो। एअर इंडियाचे इराकच्या कोणत्या शहराकडील सेवा 14 फेब्रुवारी 2019 पासून पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो एअर इंडियाने। तर नजाफ येथे पुन्हा एकदा एअर इंडिया सुरू करणार आहे सेवा, ही घोषणा केलेली आहे। तर 14 फेब्रुवारीपासूनच चालू होणार आहे। भारतामध्ये GDPची गणना करण्यासाठी कोणत्या वर्ष आधारभूत म्हणून प्रस्तावित करण्यात आलेला आहे? ओके, तर 2017 आणि 2018 GDPची गणना करण्यासाठी। 31 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रीय विद्यार्थी सेनेच्या म्हणजे NCC यांचे महासंचालक पदांची जबाबदारी कोणी सांभाळलेली आहे? तर राजीव चोप्रा। तर लेफ्टनंट जनरल आहेत मित्रांनो, लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा। ओके, नाव लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, भारत कोणत्या देशाकडून 5000 मिलान रणगाडा विरोधी म्हणजे खरेदी करणार आहे? भारत कोणत्या देशाकडून 5000 मिलानचे रणगाडा जी खरेदी करणार आहे तो फ्रान्स देशाकडून खरेदी करणार आहे मित्रांनो। ओके, याची चालू घडामोड्यांना अत्यंत महत्त्वाचे असतात मित्रांनो। पोलीस भरतीला म्हणा आणि स्पर्धा परीक्षा जे पण असतात याच्यामध्ये विचारले जातात हमखास। व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता।